आजच्या काळातही आपल्या समाजात स्त्रियांच्या कामाला जास्त महत्त्व दिले जात नाही. त्यांनी कितीही मेहनत केली तरी लोक त्यांच्याबद्दल वावड्या उठवू लागतात. जी स्त्री घराबाहेर कामासाठी पडते, लोक तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहतात. ती स्त्री कोणत्या परिस्थितीत किंवा मजबुरीमुळे घराबाहेर पडून काम करत आहे हे लोक पाहत नाहीत. तिची अडचण जाणून न घेताच लोक तिच्यावर आरोप लावतात आणि नानाविध गोष्टी बोलू लागतात. आपण पाहतो की आजकाल अनेक पुरुष स्वतः काही काम करत नाहीत, पण जर मजबुरीमुळे एखादी स्त्री घराबाहेर पडली तर लगेच तिच्या विरुद्ध बोलले जाते. माझी मोठी बहीण अनेक वर्षांपासून परिचारिका म्हणजे नर्स म्हणून काम करत होती. त्यावेळी तिचे वय 30 वर्षे होते. तिच्या कामाचे कारण हेच होते की लहानपणीच एका अपघातात आमच्या आईवडिलांचे निधन झाले होते. आम्हाला कोणी भाऊ नव्हता. आम्ही फक्त 2 बहिणी होतो. माझ्या बहिणीनेच मला लहानाचे मोठे केले आणि शिकवले, सवरवले. तिने मला कधीही आईवडिलांची उणीव भासू दिली नाही. खूप कमी वयातच तिने नर्सचे काम करायला सुरुवात केली होती. ती एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करायची. हे काम ती मजबुरीने करत होती, कारण आम्हाला दुसरा कोणताही आधार नव्हता. आम्ही दोघेच एकमेकींचा आधार होतो. म्हणूनच आईवडिलांच्या मृत्यूनंतर दीदीला कामासाठी घराबाहेर पडावे लागले. कधीकधी तिची नाईट ड्युटी असायची. याच कारणामुळे लोक तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघायचे. माझी दीदी जेव्हा माझ्याजवळ बसून माझ्याशी बोलायची तेव्हा ती हेच म्हणायची, "दीप्ती, तू कधीही माझ्यासारखे काम करू नकोस. मला तुला शिकवून एका चांगल्या हुद्द्यावर बघायचे आहे. एक तर तू चांगली नोकरी कर किंवा स्वतःचा काही व्यवसाय सुरू कर. माझ्या कामाला लोक खूप चुकीचे समजतात. तू असे काही काम कर ज्यामुळे तुला सन्मान मिळेल आणि तुझे जीवन सोपे होईल." ती हे सर्व यासाठी बोलायची कारण ती स्वतःच्या कामाबद्दल खूप अस्वस्थ असायची. तिला भीती वाटायची की जे लोक तिच्याबद्दल बोलतात तेच लोक उद्या माझ्याबद्दलही तसेच काही बोलू नयेत. बहिणीचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटायचे, पण सत्य हे होते की मला माझ्या मोठ्या बहिणीचे काम खूप आवडायचे. माझ्या बहिणीने किती लोकांचे आशीर्वाद घेतले होते हे फक्त मलाच माहीत होते. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करायची तेव्हा लोक तिला मनापासून दुआ द्यायचे. माझी बहीण तिच्या कामात खूप निष्णात होती. ती लोकांची खूप काळजी घ्यायची आणि अहोरात्र रुग्णांची सेवा करायची. लोक तिच्यावर खूप आनंदी असायचे. पण कधीकधी तिला दिवसाऐवजी रात्रीची ड्युटी करावी लागायची. तिच्या या कामामुळे काही लोक तिचा खूप आदर करायचे, पण आमचे शेजारी आणि नातेवाईक तिच्या या कामाला चांगले समजत नसत. लोक म्हणायचे की जेव्हा मोठी बहीण हे काम करतीये तेव्हा धाकटी बहीणसुद्धा तेच काम करणार. लोकांचे बोलणे ऐकून मला खूप दुःख व्हायचे. लोकांना काय ठाऊक की माझी दीदी किती पवित्र आणि चांगले काम करत आहे. याच कारणामुळे मला सुद्धा माझ्या बहिणीसारखेच काम करायचे होते. मलाही नर्स बनून लोकांची सेवा करायची होती आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे होते. मला हे काम यासाठी करायचे होते जेणेकरून माझ्या बहिणीला कळावे की ती जे काही काम करत आहे त्याचा मला अभिमान आहे. याच कामोच्या जोरावर तिने मला लहानपणापासून सांभाळले आणि शिकवले होते. ती एका प्रतिष्ठेची नोकरी करत होती. आमच्या मागेपुढे कोणी नव्हते जे लोकांच्या बोलण्याला उत्तर देऊ शकेल किंवा आम्हाला आधार देईल. म्हणूनच आम्हाला गप्प बसून लोकांचे बोलणे ऐकून घ्यावे लागायचे. पण मी ठरवले होते की मलाही माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे नर्सच बनायचे आहे. माझ्या बहिणीने मला खूप समजावले. ती म्हणाली की आता तू लहान आहेस, तुला हे जमणार नाही. तुला कल्पना नाही की या कामात किती त्रास सहन करावा लागतो. तुला हे झेपणार नाही. माझे ऐक आणि तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. पण मी जणू काही चंगच बांधला होता की मला हेच काम करायचे आहे. मी दीदीला म्हटले की तू काळजी नको करू. मी माझा अभ्यास पूर्ण करेन, पण अभ्यासासोबतच मला तुझ्यासोबत कामही करायचे आहे. प्लीज मला तुझ्या हॉस्पिटलमध्ये सोबत घेऊन चल, म्हणजे मी काहीतरी शिकू शकेन. माझ्या हट्टापायी दीदी मला सोबत नेण्यासाठी तयार झाली. मग मी तिच्यासोबत जाऊ लागले. मला ठाऊक होते की हे काम केल्यानंतर लोक माझ्याकडेही चुकीच्या नजरेने बघतील आणि माझी प्रतिष्ठा राहणार नाही. पण तरीही मी हे काम सुरू केले. येणाऱ्या काळात माझ्या आयुष्यात काय वाढून ठेवले आहे याची मला कल्पना नव्हती. नर्स बनल्यानंतर माझे आयुष्य इतके बदलेल याचा मला अंदाज नव्हता. तसे तर या जगात आमचे कोणी नव्हते, पण कॉलेजमध्ये माझी एक मैत्रीण होती जिच्याशी मी सर्व गोष्टी शेअर करायचे. जेव्हा मी तिला हे सर्व सांगितले तेव्हा तिने मला एक कल्पना दिली. ती म्हणाली की मी हेच काम परदेशात जाऊन का करत नाही. तिथे लोक मला ओळखतही नसतील आणि तिथे परिचारिकांची खूप गरज असते. तिथल्या बहुतांश स्त्रियांकडूनच उपचार करून घेतात, कारण तिथले पुरुष आपल्या स्त्रियांना पुरुष डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याची परवानगी देत नाहीत. जर मी तिथे गेले तर मला एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळू शकते. तसेही माझ्या बहिणीने तिचे संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी खर्च केले होते. आता माझे कर्तव्य होते की तिने तिचे आयुष्य आरामात जगायला हवे होते. तिने सुखाची हक्कदार होती. तिने आयुष्यात पुढे जायला हवे होते, मग्न करायला हवे होते आणि आनंदी आयुष्य जगायला हवे होते.
मला माझ्या मैत्रिणीचे म्हणणे खूप पटले. मलाही वाटत होते की माझ्या बहिणीने आयुष्यात पुढे जावे, मग्न करावे आणि आपल्या पतीमुलांसोबत सुखात राहावे. पण मला माहीत होते की जोपर्यंत मी तिच्यासोबत या शहरात राहीन तोपर्यंत ती फक्त माझ्याच विवंचनेत राहील. म्हणूनच मी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. घरी आल्यावर मी अशा नोकरीचा शोध सुरू केला जिथे नर्सची गरज असेल. मला तिथे जाऊन नाव आणि पैसा कमवायचा होता. मी माझ्या आयुष्यात कधीच कोणत्याही गोष्टीसाठी इतके प्रयत्न केले नव्हते जेवढे परदेशात नोकरी मिळवण्यासाठी केले. म्हणतात ना की माणूस ज्या गोष्टीसाठी दिवस रात्र मेहनत करतो आणि मनापासून प्रार्थना करतो, देव त्याला ती गोष्ट नक्कीच देतो. माझ्या बाबतीतही तेच झाले. मला परदेशात एक चांगली नोकरी मिळाली. जेव्हा माझा व्हिसा आला आणि मी ही गोष्ट दीदीला सांगितली तेव्हा ती खूप आनंदी झाली. पण सोबतच तिला माझी काळजीही वाटू लागली की मी तिथे एकटी कशी राहीन. थोडी भीती मलाही वाटत होती, पण मी दीदीसमोर ते दाखवले नाही, कारण मला तिला अजून त्रास द्यायचा नव्हता. मी तिला धीर दिला आणि सांगितले की माझी एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून नोकरी लागली आहे आणि राहण्या-खाण्याची सर्व सोय तिथूनच करण्यात आली आहे. फ्लाईटच्या आधीच मी माझे सर्व सामान पॅक केले होते. मी जिथे जात आहे तिथे माझ्यासाठी किती मोठे संकट उभे आहे याची मला पुसटशीही कल्पना नव्हती. मी खूप आनंदी होते आणि विमानतळासाठी निघाले. मी खूप घाबरले होते, कारण आजपर्यंत मी कधीही एकटी कुठेही गेले नव्हते. पुढे माझ्यासोबत काय होणार आहे हे मला माहीत नव्हते. मी हात जोडून देवाकडे प्रार्थना करू लागले की तिथे गेल्यावर मला कोणताही वाईट माणूस भेटू नये. ज्या कामासाठी मी जात आहे मला तीच नोकरी मिळावी. मला ही गोष्ट माहीत होती की परदेशात अनेकदा मुलींना नोकरीचे आमिष दाखवून फसवले जाते आणि तिथे नेऊन त्यांच्याकडून चुकीची कामे करून घेतली जातात. हेच विचार वारंवार माझ्या डोक्यात येत होते आणि मी खूप अस्वस्थ होते. मी विमानात बसल्या बसल्या देवाकडे प्रार्थना करत होते की पुढे जे काही होईल ते चांगलेच व्हावे. ज्या नोकरीसाठी मला बोलावले आहे तीच नोकरी मिळावी आणि मला कोणताही वाईट माणूस भेटू नये. जेव्हा मी तिथे पोहोचले तेव्हा विमानतळावरून एक माणूस मला थेट एका ऑफिसमध्ये घेऊन गेला. जेव्हा मी ते ऑफिस पाहिले तेव्हा ते एक खूप मोठे आणि आलिशान घर होते. मला तिथे एका खोलीत नेऊन बसवण्यात आले. ऑफिसमध्ये बसताच माझी नजर समोरच्या खुर्चीवर बसलेल्या एका स्त्रीवर पडली. कदाचित तिनेच मला इथे नोकरीसाठी बोलावले होते. ती स्त्री दिसायला खूप विचित्र वाटत होती. त्याच स्त्रीला माझी मुलाखत घ्यायची होती. तिचे वय साधारण 60 वर्षे होते. मी मनातल्या मनात विचार करू लागले की माहीत नाही ही स्त्री मला काय काय प्रश्न विचारेल. मी नर्सचे काम माझ्या दीदीसोबत नुकतेच सुरू केले होते, त्यामुळे मुलाखत देताना मी खूप घाबरले होते, कारण मी या कामात अजून पूर्णपणे तरबेज नव्हते. मी सुरुवातीपासूनच इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकले होते, त्यामुळे माझी इंग्रजी बऱ्यापैकी होती, फार काही कच्ची नव्हती. त्या स्त्रीने माझी मुलाखत इंग्रजीतच घेतली. तिने मला विचारले की मला काय काय येते. मी माझ्या कामाबद्दल तिला सर्व काही खरे खरे सांगून दिले आणि हे सुद्धा सांगितले की माझी दीदी हे काम करायची आणि काही काळापूर्वीच मी त्यांच्यासोबत जाऊन हे काम शिकले आहे. त्या स्त्रीने माझ्याकडे निरखून पाहिले आणि मग मला म्हणाली, तुला माहीत आहे का, मी पदवीधर म्हणजे डिग्री असलेल्या मुलींऐवजी तुला इथे नोकरीवर ठेवण्याचा निर्णय का घेतला आहे? ही तुझी मुलाखत नाहीये. मी फक्त तुला काही सूचना देऊ इच्छिते. मुलाखत तर नोकरीवर ठेवण्यापूर्वी घेतली जाते, पण मी तर तुला आधीच नोकरीवर ठेवले आहे. हा व्हिसा मी तुला माझ्याकडून पाठवला आहे. माझ्या कंपनीने तुला हायर केले आहे. मग ती म्हणाली, पण अडचण अशी आहे की मला तुला एक गोष्ट समजावून सांगायची आहे. मला हे सांग की मी तुला ही नोकरी का देत आहे? तर तुझ्यापेक्षा जास्त शिकलेल्या आणि उत्तम मुली आमच्याकडे या नोकरीसाठी उपलब्ध आहेत. मी आश्चर्याने त्या स्त्रीकडे पाहिले आणि म्हटले, हे तर मला माहीत नाही. हे तर तुम्हालाच माहीत असेल की तुम्ही मला ही नोकरी का देत आहात. माझ्या या बोलण्यावर ती स्त्री हसू लागली आणि म्हणाली, चल सोड, आता मी तुला हे कारण सांगणार नाही. काही काळानंतर तुला हे कारण स्वतःच समजेल. ती स्त्री माझ्याशी खूप विचित्र बोलू लागली. ती मला म्हणाली, मी जाणते की तू ही गोष्ट कोणालाही सांगणार नाहीस. माझे गुपित तू गुपितच ठेवशील. याच्या बदल्यात मी तुला तुझ्या पगाराव्यतिरिक्त वेगळे पैसेही देईन. पण जे काम मी तुला सांगेन तुला तेच काम करावे लागेल. ती पुढे म्हणाली, तुला या नोकरीवर ठेवण्यामागे एक कारण आहे, जे मी आत्ता तुला सांगणार नाही. जर तू ते कारण स्वतःहून पूर्ण केलेस तर मला आनंद होईल, अन्यथा तुला या नोकरीतून काढून टाकले जाईल. पण जोपर्यंत तुला नोकरीतून काढले जाईल तोपर्यंत तू चांगला पैसा कमवलेला असशील. त्या स्त्रीचे बोलणे ऐकून मला खूप भीती वाटू लागली. ती मला नक्की काय सांगू इच्छिते आणि असे कोणते गुपित आहे जे मला कोणालाही सांगायचे नाहीये हे मला उमजत नव्हते.
मला काहीच समजत नसल्यामुळे मी त्या स्त्रीसमोर काहीच बोलले नाही आणि शांत बसून राहिले. मला वाटत होते की लवकरात लवकर मला माझे काम सांगितले जावे आणि कामाला सुरुवात व्हावी. मी इथे नर्सच्या कामासाठी आले होते. माझी दीदीसुद्धा नर्स होती आणि हे काम मी तिच्याकडूनच शिकले होते. मला वाटले होते की मला एखाद्या हॉस्पिटलमध्ये नोकरी दिली जाईल. पण तिथे एक मुलगी होती, जिचे नाव प्रिया होते. तिने मला सांगितले की माझी नोकरी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नसून याच घरात झाली आहे. प्रियासुद्धा त्या घरात काम करणारी एक नोकराणी होती. ती मला तिथल्याबद्दल सर्व काही सांगत असे. प्रिया मला म्हणाली की तुला तुझ्या सभ्यताने आणि मेहनतीने हे सिद्ध करावे लागेल की तू त्यांच्यासाठी एक चांगली नोकराणी आहेस. पण जर तू कसलीही उद्दामपणा किंवा हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केलास तर तुला या नोकरीतून काढून टाकले जाईल. या लोकांचे हात इतके लांब आहेत की तुला पुन्हा इथे येण्यासाठी व्हिसासुद्धा मिळणार नाही. तू या देशात पुन्हा कधीही पाऊल ठेवू शकणार नाहीस. हे ऐकून मी खूप हादरले होते. पण आता घाबरून काहीच फायदा नव्हता. आता तर मी या देशात आले होते, तेही अगदी एकटी. आता मला जे काही काम सांगितले जाईल ते मला पूर्ण इमानदारीने करायचे होते. तसेही माझ्याकडे इथून परत जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. जर मी परत गेले असते तर माझ्या दीदीने पुन्हा तेच काम सुरू केले असते आणि आपले संपूर्ण आयुष्य त्याच कामासाठी खर्च केले असते. मला तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या. तिच्या सर्व आशा तुटल्या असत्या आणि मला तिच्या आशा तोडायच्या नव्हत्या. म्हणूनच मी ही गोष्ट माझ्या दीदीला सांगितली नाही. मी तिला हेच सांगितले की मला एका हॉस्पिटलमध्ये खूप चांगली नर्सची नोकरी मिळाली आहे आणि मी खूप आनंदी आहे. मला तिला माझी अडचण सांगून त्रास द्यायचा नव्हता. पण म्हणतात ना की देव चांगल्या माणसासोबत नेहमी चांगलेच करतो. मला इथे नोकरी करून अजून 3 दिवसही झाले नव्हते आणि मला कोणतेही खास काम दिले गेले नव्हते. माझी मालकीण माझ्याशी जास्त बोलायची नाही. ती बहुतेक वेळ आपल्या खोलीतच राहायची आणि खूप कमी वेळा बाहेर पडायची. या घरात मला फक्त साफसफाईचे काम दिले गेले होते. मला ही गोष्ट समजत नव्हती की मी तर नर्सच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. मग मला इथे घराच्या सफाईच्या कामावर का ठेवले गेले? जर मला नर्सची नोकरी द्यायची नव्हती तर मग मला इथे बोलावलेच कशासाठी होते? पण मी माझी व्यथा कोणाला सांगणार? इथे माझे कोणीच नव्हते ज्याच्याशी मी मनातले बोलू शकेन. परका देश होता, त्यामुळे कोणावर विश्वास ठेवणेही सोपे नव्हते. असो, मी असा विचार करून स्वतःची समजूत घातली की जर माझ्याकडून नर्सचे काम करून घेतले जात नसेल तर त्याने मला काय फरक पडतो? माझा पगार तर हिंदुस्थानात माझ्या दीदीकडे पोहोचतच होता. म्हणूनच मला या गोष्टीशी काही देणे-घेणे नव्हते की माझ्याकडून इथे कोणत्या प्रकारचे काम करून घेतले जात आहे. या घरात माझ्या मालकिणीशिवाय 3 पुरुषही राहत होते, जे खूप कमी वेळा घरी येत असत. कदाचित ते त्या स्त्रीची मुले असावीत. तसे तर मला इथे कशाचीही खास अडचण नव्हती, पण तरीही का कोणास ठाऊक मला इथे राहणे विचित्र वाटत होते. एक दिवस मी घरात एकटी काम करत होते, तेव्हाच मालकीण आपल्या खोलीतून बाहेर आली आणि मला म्हणाली, आज मी तुला आपल्या घराच्या स्टोअर रूममध्ये घेऊन जाणार आहे. त्यांच्या तोंडून हे ऐकून मी खूप घाबरले आणि विचार करू लागले की शेवटी स्टोअर रूममध्ये माझे काय काम आहे? माझ्या डोक्यात नानाविध वाईट विचार येऊ लागले. माझी मालकीण बहुतेक इंग्रजीत बोलायची, पण त्यांना पाहून मला असे वाटायचे की त्यांना हिंदीसुद्धा येते आणि त्या हिंदुस्थानातीलच राहणाऱ्या आहेत. त्यांचा चेहरा पाहून त्या कोणीतरी इंग्रज स्त्री असाव्यात असे वाटायचे. त्या खूप विचारपूर्वक आणि समंजसपणे बोलायच्या. असो, आज मला या घराच्या स्टोअर रूममध्ये जायचे होते. पण स्टोअर रूममध्ये जाण्यापूर्वी त्या स्त्रीने मला सांगितले, तू हिंदू मुलगी आहेस. स्टोअर रूममध्ये जाण्यापूर्वी देवापुढे नतमस्तक होऊन प्रार्थना कर की ज्या कामासाठी मी तुला तिथे घेऊन जात आहे ते काम पूर्ण व्हावे. मालकिणीचे हे बोलणे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले की शेवटी त्या माझ्याकडून काय करून घेऊ इच्छितात. पण मी काहीच बोलले नाही. मी लगेच देवघरात जाऊन दर्शन घेतले आणि हात जोडून देवाला प्रार्थना केली की पुढे माझ्यासोबत जे काही होईल ते चांगलेच व्हावे. जेव्हा मी प्रार्थना करून परत आले तेव्हा त्या म्हणाल्या, चल माझ्यासोबत स्टोअर रूममध्ये चल. मला आता असे वाटू लागले होते की ती स्त्री माझ्यासोबत काही चुकीचे करणार नाही. जेव्हा त्यांनी मला मंदिरात जाऊन प्रार्थना करायला सांगितले तेव्हा मला वाटले की त्या एक चांगल्या व्यक्ती आहेत. आता मी आधीसारखी काळजीत नव्हते. जेव्हा मी स्टोअर रूममध्ये गेले तेव्हा तिथे खूप सामान ठेवलेले होते. स्टोअर रूममध्ये एक छुपे दार बनवलेले होते. ती स्त्री मला म्हणाली, हे दार उघड. आता मला थोडी थोडी भीती वाटू लागली होती. माहीत नाही या दाराच्या मागे काय असेल. मी भीत भीत दार उघडले आणि आम्ही दोघी आत गेलो. आत एक खोली बनवलेली होती. तिथे एक कपाट होते ज्यामध्ये खूप पुस्तके ठेवली होती. त्यांनी त्या पुस्तकांमधील एक पुस्तक उचलले आणि माझ्या हातात दिले. जेव्हा मी ते पुस्तक पाहिले तर ती गीता होती.
इतकी मोठी गीता आपल्या हातात पाहून मी अजूनच घाबरले. मी त्यांना विचारले की हे काय आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, मी जाणते की एका हिंदू मुलीसाठी गीतेपेक्षा पवित्र दुसरे कोणतेही पुस्तक नसते. मग त्यांनी मला सांगितले, मी इच्छिते की तू या पुस्तकावर हात ठेवून शपथ घे आणि मला वचन दे की इथून बाहेर गेल्यावर तू कोणालाही माझे गुपित सांगणार नाहीस. जर तू मला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केलास तर माझ्या इतके वाईट तुझ्यासाठी कोणीही नसेल. त्यांचे हे बोलणे ऐकून मी खूप थक्क झाले. मी विचार करू लागले की असे कोणते काम आहे ज्यासाठी त्यांना इतकी खबरदारी घ्यावी लागत आहे. पण आता तर मला त्यांना वचन देणे भागच होते, कारण मला त्यांचे गुपित जाणून घ्यायचे होते. जेव्हापासून मी इथे आले होते तेव्हापासून फक्त याच गुपिताबद्दल ऐकत होते. म्हणूनच मी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली की मी त्यांचे कोणतेही गुपित कोणालाही सांगणार नाही. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती, पण माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. शपथ घेतल्यावर मी आणि माझी मालकीण तिथून पायऱ्या उतरून खाली गेलो. खालचे दृश्य अगदी वेगळे होते. तिथे एक अतिशय आलिशान खोली बनवलेली होती. पण विचित्र गोष्ट ही होती की तिथून दबके आवाज येत होते. मी इकडे तिकडे पाहिले तर मालकिणीने माझ्याकडे रागाने पाहिले. त्यांच्या बघण्याच्या पद्धतीवरून असे वाटत होते की जणू त्या मला सांगत आहेत की मला इकडे तिकडे बघण्याची गरज नाही, फक्त त्यांच्या मागे चालायचे आहे आणि त्या सांगतील तेच काम करायचे आहे. मी लगेच माझी नजर झुकवली. त्या मला म्हणाल्या, तू माझ्या मागे मागे ये, इथे तुला कोणाशीही बोलण्याची गरज नाही. मग त्यांनी मला विचारले, तुला उर्दू भाषा येते का? मी म्हणाले, नाही, मला उर्दू येत नाही. हे ऐकून ती स्त्री खुश झाली आणि म्हणाली, हे तर खूपच चांगले आहे. मग तुला कोणाचे काही बोलणे समजणारच नाही आणि तुला कोणाच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरजही नाही पडणार. यानंतर आम्ही अजून एका खोलीत गेलो. त्या खोलीच्या आत 3 खोल्या बनवल्या होत्या आणि त्या तिन्ही खोल्या काचेच्या होत्या. त्या तिन्ही खोल्यांतून एकमेकींच्या खोल्या स्पष्ट दिसत होत्या. त्या तिन्ही खोल्यांमध्ये एक एक स्त्री होती, ज्यांना रेशमी मखमली बिछाण्यावर झोपवण्यात आले होते. असे वाटत होते की जणू हे एखादे छोटे हॉस्पिटलच आहे. त्या स्त्रियांना पाहून माझ्या मनात आले की कदाचित त्या आजारी आहेत आणि मला त्यांच्या देखभालीसाठी इथे आणले गेले आहे. पण पुढच्याच क्षणी माझ्या मनात प्रश्न उठला की घराच्या आत हॉस्पिटल कोण बनवते? जर मला हॉस्पिटलच्या नोकरीसाठी इथे आणले गेले असते तर मला आधीच सांगितले असते. मग मला आधी सफाईच्या कामाला का लावले? त्या तिन्ही स्त्रिया कुठूनही आजारी वाटत नव्हत्या. त्या चांगल्या घरंदाज आणि सुस्थितीतील वाटत होत्या. त्यांचे वयही फार नव्हते. कोणी 25 वर्षांची होती, कोणी 30 वर्षांची, तर एक स्त्री फक्त 22 वर्षांची होती. पण तिघीही आपापल्या खाटांवर बसून खूप उदास दिसत होत्या. मी त्यांच्याकडे निरखून पाहत होते. तेवढ्यात माझ्या मालकिणीने मला सांगितले, तुला या तिन्ही स्त्रियांची देखभाल करायची आहे. त्यांच्या खाण्यापिण्यापासून ते उठण्या बसण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीची काळजी तुलाच घ्यावी लागेल. तू त्यांच्यावर सतत नजर ठेवशील. त्यांच्या खोल्या काचेच्या बनवल्या आहेत, त्यामुळे कोण काय करत आहे हे तुला सहज दिसेल. तिने पुढे सांगितले, त्या ज्या गोष्टी मागतील त्या तू त्यांना द्यायच्या. या व्यतिरिक्त तुला त्यांच्याशी कोणतेही बोलणे करायचे नाही किंवा त्या तुला काय सांगू इच्छितात हे समजून घेण्याचा प्रयत्नही करायचा नाही. तू फक्त तेच काम कर जे मी तुला सांगेन, अन्यथा तुला माहीत आहे की तुझे काही खरे नाही. आता मला समजले होते की तिने या काचेच्या खोल्या यासाठी बनवल्या होत्या जेणेकरून प्रत्येक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पाहू शकेल. पण असे करण्याची काय गरज होती हे माझ्या समजुती पलीकडचे होते. मला हेही समजत नव्हते की या स्त्रिया माझ्या मालकिणीच्या नक्की कोण आहेत आणि त्यांना इथे अशा प्रकारे का ठेवले आहे. पण मालकिणीचे ऐकण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. म्हणूनच मी त्यांना म्हटले, तुम्ही काळजी करू नका, मी या सर्वांची पूर्ण काळजी घेईन. जाता जाता मालकीण मला म्हणाली, या तिघीही स्त्रिया गरोदर म्हणजेच प्रेग्नेंट आहेत आणि 9 महिन्यांनंतर मुलाला जन्म देतील. पूर्ण 9 महिने मी तुझा पगार आणि तुझा सर्व खर्च तुझ्या घरच्यांना पाठवत राहीन. मी तुझ्या घरच्यांचीही पूर्ण काळजी घेईन. त्यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. याच्या बदल्यात तुला तेच करावे लागेल जे मी सांगत आहे. स्वतःचे डोके चालवण्याची गरज नाही. मी मालकिणीला विचारले, तर मग 9 महिन्यांनंतर माझी ही नोकरी संपणार का? माझे बोलणे ऐकून तिने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, यातल्या एका स्त्रीचे मूल 3 वर्षांनंतरच जन्माला येईल, तेव्हा मी तुलाच बोलवणार आहे. जर तू माझे गुपित कोणासमोर उघड केले नाहीस तर मी तुझ्यासाठी सर्व काही करायला तयार आहे. तुझी नोकरी संपल्यानंतरही मी तुला तुझा पगार पाठवत राहीन. मी तुला इतका पैसा देईन की तू कधी स्वप्नातही विचार केला नसेल. मी माझ्या मालकिणीला विचारले, मालकीण, या स्त्रिया तुमच्या कोण लागतात? मालकीण म्हणाली, ह्या माझ्या कोणीही लागो, तुला फक्त त्यांची काळजी घ्यायची आहे. मी तुला सर्व प्रकारच्या सोयीसुविधा द्यायला तयार आहे. तुला कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर मला सांग.
जर तुला या स्त्रियांसाठी कोणती मशीन किंवा औषधांची गरज लागली तर मला नक्की सांग. तू प्रियाला सांगून दे, ती कोणाला तरी बाजारात पाठवून सर्व सामान मागवून घेईल. तुला कशाचीही काळजी करण्याची गरज नाही. फक्त तू माझे हे गुपित गुपितच ठेव. याच्या बदल्यात मी तुला इतका पैसा देईन की तू कधी विचारही केला नसेल. माझ्या मालकिणीचे बोलणे ऐकून मी खुश झाले होते. पण आता मला हे सुद्धा विचार करायचा होता की पुढे मला काय करायचे आहे. इथे राहता राहता मला या घरातील सर्व लोकांबद्दल माहिती मिळाली होती. ते काय खातात, काय पितात. मी सर्वांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचे. पण या नवीन देशात आल्यावर मला अशी हवा लागली होती की मी माझे नाव आणि माझे कामही विसरले होते. आता मी या स्त्रियांच्या खाण्यापिण्याची काळजी कशी घेणार? जेव्हा मी ही गोष्ट प्रियाशी बोलले तेव्हा ती म्हणाली, तू काळजी नको करू. या सर्व स्त्रिया तुला स्वतः सांगतील की त्यांना काय खायचे प्यायचे आहे आणि तुला त्यांच्यासाठी काय बनवायचे आहे. मी प्रियाला विचारले, त्या मला कसं सांगतील? मला तर त्यांची भाषाच समजत नाही. हे ऐकून प्रियाने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली, याचा अर्थ माझा संशय खरा ठरला. मला तिचे बोलणे समजले नाही आणि तिनेही तो विषय तिथेच टाळला. पण मला अजूनही समजत नव्हते की मालकिणीने फक्त मी नर्स आहे म्हणून या गरोदर स्त्रियांच्या सुरक्षेसाठी मला का ठेवले होते. मी याबद्दल प्रियाला विचारले पण तिनेही मला काही सांगितले नाही. आता असे वाटू लागले की आयुष्य हळूहळू पुढे सरकत आहे. माझे रोजचे काम हेच होते की मी त्या गरोदर स्त्रियांची सेवा करायचे, त्यांना आपल्या हाताने जेवण भरवायचे, त्या जे काही खाण्यापिण्यासाठी मागतील मी त्यांना तेच द्यायचे. अशाच प्रकारे दिवस सरकत होते. एक दिवस माझ्यासोबत एक विचित्र प्रसंग घडला. जेव्हा मी सर्वात तरुण म्हणजेच 22 वर्षांच्या स्त्रीला जेवण भरवायला गेले तेव्हा तिने माझा हात धरला आणि खुणा करून काहीतरी समजवण्याचा प्रयत्न करू लागली. ती मला काहीतरी सांगू इच्छित होती पण मला तिचे काहीच समजत नव्हते. मी इतके समजले होते की तिला मला काहीतरी गुपितातली गोष्ट सांगायची आहे. मी तिला विचारले तेव्हा ती उर्दूमध्ये वेगाने बोलू लागली, पण मला तिचा एकही शब्द समजला नाही. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की मला तिची भाषा समजत नाही, पण ती सतत आपल्या भाषेत बोलत राहिली. ती बिचारी हतबल झाली आणि तिच्या डोळ्यात वेदना दाटून आल्या. ती सर्वात पत्तर सतत माझ्यासमोर हात जोडून काहीतरी सांगत होती. तिची अवस्था पाहून मी खूप अस्वस्थ झाले. मी विचार करू लागले की अखेर मी तिला कशी मदत करू. एका क्षणासाठी माझ्या मनात विचार आला की मी मालकिणीशी याबद्दल बोलावे. पण पुन्हा विचार केला की जर मालकिणीला तिची मदत करायची असती तर त्यांनी या सर्व गोष्टी मला का सांगितल्या असत्या. मी समजूतदारपणाने वागण्याचा निर्णय घेतला. मी त्या स्त्रीला धीर दिला आणि सांगितले की मी तुला नक्की मदत करीन, तू काळजी नको करू. मी काय करावे याचा विचार करत असतानाच माझी नजर बाजूला पडलेल्या मोबाईलवर गेली. मी विचार केला की का नाही मी हिचे बोलणे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करू. मी त्या स्त्रीला सांगितले की तिने आत्ता जे काही सांगितले ते पुन्हा बोलावे. ती घाबरली. कदाचित तिला वाटले की मी हे सर्व मालकिणीला सांगून देईन. मी खुणांनी तिला समजवले की मी मालकिणीला काहीही सांगणार नाही. तू जे म्हणत आहेस ते पुन्हा बोल, मी रेकॉर्ड करत आहे. मी कोणाला तरी याचा अर्थ विचारीन आणि मग तुझी मदत करीन. कदाचित तिला माझा इशारा समजला. तिने सर्व काही पुन्हा सांगितले. पण आता प्रश्न हा होता की मी हे कोणाला विचारावे. मी हे प्रियालाही विचारू शकत नव्हते. तरीही मी ठरवले होते की मी याचा अर्थ नक्की शोधून काढीन. काही दिवसांनंतर मी त्या स्त्रियांसाठी औषधे आणायला हॉस्पिटलमध्ये गेले. मी नेहमी एकाच डॉक्टरांकडून औषधे घ्यायचे आणि त्या डॉक्टरही एक चांगल्या व्यक्ती वाटत होत्या. म्हणूनच मी असा निर्णय घेतला की मी त्याच लेडी डॉक्टरांना याबद्दल विचारेन. मी डॉक्टरांना एका बाजूला नेले आणि म्हटले, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे, मी विचारू शकते का? डॉक्टर म्हणाल्या, हो नक्कीच. मी त्यांना रेकॉर्ड केलेले ते बोलणे ऐकवले. रेकॉर्डिंग ऐकताच त्या माझ्याकडे निरखून पाहू लागल्या आणि म्हणाल्या, जर मला तुझ्या सुरक्षिततेची काळजी नसती तर मी या स्त्रीविरुद्ध नक्कीच काहीतरी कारवाई केली असती. ती जे बोलत आहे ते खूप भयानक आहे. कोणतीही स्त्री हे सर्व सहन करू शकत नाही. मी डॉक्टरांना विचारले की ती स्त्री नक्की काय सांगू इच्छित होती. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ती आपल्या सासूबद्दल खूप भयंकर गोष्टी सांगत आहे. हे ऐकून मी खूप हादरले होते. डॉक्टरांनी सांगितले की माझ्या मालकिणीने आपल्या तिन्ही सुनांना स्टोर रूममध्ये कैद करून ठेवले आहे आणि तिला त्यांच्याकडून नातू हवा आहे. जर या तिघींपैकी कोणाला मुलगा झाला नाही तर ती त्यांना घटस्फोट मिळवून देऊन अशा ठिकाणी पाठवून देईल जिथून दुनिया त्यांना कधीच शोधू शकणार नाही आणि ती आपल्या मुलांची दुसरी लग्ने लावून देईल. मला आश्चर्य वाटत होते की माझी मालकीण इतकी शिकलेली आणि आधुनिक दिसत असूनही इतकी चुकीची कृती कशी करू शकते. हे सर्व ऐकून मी खूप अस्वस्थ झाले होते. मला त्या स्त्रियांची मदत करायची होती आणि त्यांना या कैदेतून सोडवायचे होते. डॉक्टरांनी हे देखील सांगितले की त्या स्त्रियांनी असे म्हटले होते की आम्ही सर्व अनाथ मुली आहोत. आमच्या मागेपुढे कोणीही नाही.
आमचे पतीही आम्हाला साथ देत नाहीत. त्यांनाही फक्त मुलगाच हवा आहे. आमच्या सासूने तुला या नोकरीवर यासाठीच ठेवले आहे कारण एका पंडिताने सांगितले होते की ज्या तारखेला तुझा जन्म झाला आहे, जर त्याच तारखेला जन्मलेली मुलगी आमची डिलिव्हरी करेल तरच आमच्या घरी नातू जन्माला येईल. जेव्हा माझ्या मालकिणीने माझा फॉर्म पाहिला होता तेव्हा तिची नजर माझ्या जन्मदिनांकावर पडली होती आणि तिने लगेच मला नोकरीवर घेतले होते. जर या नोकरीत मी थोडीही हलगर्जीपणा केला तर ती स्त्री मला सोडणार नाही. हे सर्व समजल्यावर मी खूप काळजीत पडले. मला कोणाची तरी मदत हवी होती, कारण मी हे सर्व एकटीने करू शकत नव्हते. मला त्या स्त्रियांना इथून बाहेर काढायचेच होते. खूप विचार केल्यानंतर मी ही सर्व हकीकत प्रियाला सांगितली. प्रियाने सर्व काही ऐकून घेतले आणि म्हणाली, जर तू माझ्यावर विश्वास ठेवला असेल तर मी तुला मदत करायला तयार आहे, पण हे काम संपल्यानंतर तुला लगेच तुझ्या घरी परत जावे लागेल. मला वाटत नाही की तू या स्त्रीची शिकार बनावे, कारण ही स्त्री खूप जास्त धोकादायक आहे. जर त्यांना समजले की आपल्याला त्यांचे सत्य माहीत झाले आहे तर ते आपल्याला जिवंत सोडणार नाहीत. मी तर इथेच राहते, पण मला वाटत नाही की तुझ्यासारखी साधी आणि निष्पाप मुलगी माझ्या मालकिणीची शिकार बनावी. तिने पुढे सांगितले की त्यांना याबद्दल काडीचाही पत्ता लागता कामा नये. आपल्या मालकिणीला न्यायप्रिय आहे, पण त्या खूप जास्त रागीट स्वभावाच्या आहेत. त्यांनी तुझी पदवी पाहून नाही तर तुझ्या निष्पापपणा आणि साधेपणा पाहून तुला इथे नोकरी दिली आहे. त्यांना समजले होते की तू एक गरीब मुलगी आहेस. जर तुला सत्य समजले तरी तू त्यांचे काहीही वाकडे करू शकणार नाहीस. पण हो, जर तू त्यांच्याविरुद्ध काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्या तुला कुठेच ठेवणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी की माझ्या मालकिणीला वाटत नव्हते की त्यांच्या सुनांच्या तपासणीसाठी कोणी चांगली लेडी डॉक्टर इथे यावी, कारण डॉक्टरांचे विचार खूप स्वतंत्र असतात आणि त्या इथून बाहेर जाऊन कोणालाही यांच्याबद्दल सांगू शकतात. म्हणूनच मालकिणीला वाटत होते की तुझ्यासारखी एखादी कमी शिकलेली मुलगी, जिला नर्सचे काम येते आणि जी त्यांच्या सुनांची काळजी घेऊ शकेल, तीच इथे असावी. याच कारणास्तव त्यांनी तुला या नोकरीवर ठेवले आहे. आता जर मालकिणीला हे सर्व समजले की तू त्यांच्या विरोधात जाण्याचा विचार करत आहेस किंवा तुला त्यांचे पूर्ण सत्य माहीत झाले आहे, तर तुझे इथून वाचून बाहेर पडणे खूप कठीण होईल. कोणाला कळणारही नाही की मालकिणीने तुझ्यासोबत काय केले. तुझे घरचे सुद्धा तुला शोधत राहतील. म्हणूनच उत्तम हेच आहे की तू तेच कर जे मी तुला करायला सांगितले आहे. प्रियाने मला सांगितले होते की कोणत्याही प्रकारे या स्त्रियांच्या होणाऱ्या बाळांबद्दल माहिती मिळव, की त्यांच्या पोटात मुलगा आहे की मुलगी, कारण मालकीण या कामाला चुकीचे समजते. त्या स्वतः असे करणार नाहीत. जर त्यांना तसे करायचे असते तर त्या आत्तापर्यंत करून मोकळ्या झाल्या असत्या. मी प्रियाने सांगितल्याप्रमाणेच केले. तिच्या मदतीने मी या स्त्रियांच्या चाचण्या म्हणजे टेस्ट्स करून घेतल्या होत्या. मला समजले होते की त्यापैकी 2 स्त्रियांना मुलगी होणार आहे. ही खूप आश्चर्याची गोष्ट होती, कारण याआधीही असेच घडले होते. मालकीण या सर्व गोष्टींच्या मागे इतकी वेडी झाली होती कारण तिचा आपल्या सुनांवर विश्वास नव्हता. आजच्या आधीही तिच्या 3ही सुनांनी मुलींनाच जन्म दिला होता, ज्यांना तिने मारून टाकले होते. ही स्त्री आता पूर्णपणे वेडी झाली होती. आपल्या नातवाच्या हव्यासापोटी तिने आपल्या सुनांना इथे कैद करून ठेवले होते आणि आपल्या मुलांची वारंवार लग्ने लावून देत होती, तेही फक्त मुलाच्या आशेने. तीही लग्ने नोंदणीकृत म्हणजेच रजिस्टर देखील करत नसे, जेणेकरून तिला या सर्वांचा हिशोब द्यावा लागू नये. हे सर्व जाणून तर जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आता माझ्या डोक्यावर टांगती तलवार होती. पण जेव्हा मला या स्त्रियांच्या होणाऱ्या बाळांबद्दल समजले तेव्हा मी अजूनच अस्वस्थ झाले. मला कोणत्याही परिस्थितीत या स्त्रियांना वाचवायचे होते. मी रोज देवाकडे प्रार्थना करायची की हे देवा, मला साथ दे आणि या स्त्रियांना इथून सोडवण्यासाठी माझी मदत कर, नाहीतर मी आयुष्यभर कोणाला तोंड दाखवण्यालायक उरणार नाही. माझ्या देखरेखीखाली जर या स्त्रियांना काही झाले तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. आता मला कोणत्याही परिस्थितीत या स्त्रियांना इथून बाहेर काढायचे होते. हळूहळू त्यांच्या डिलिव्हरीची वेळ जवळ येत होती. जर या स्त्रियांची डिलिव्हरी इथेच झाली असती आणि मुली जन्माला आल्या असत्या तर माझी मालकीण त्यांच्या बाळांनाही मारून टाकले असते आणि या स्त्रियांचे काय केले असते कुणास ठाऊक. आता मला या सर्व गोष्टींची माहिती पोलिसांना द्यायची होती, जेणेकरून ते माझ्या मालकिणीविरुद्ध काही कारवाई करू शकतील. एक दिवस मी मालकिणीला सांगितले की मला या स्त्रियांसाठी काही औषधांची गरज आहे आणि त्यासाठी मला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल. मालकीण म्हणाली, ठीक आहे, तू जा, पण माझा ड्रायव्हर तुझ्यासोबत येईल. जेव्हा कधी मी बाहेर जात असे तिचा ड्रायव्हर नेहमी माझ्यासोबत असायचा आणि माझ्यावर नजर ठेवायचा. मालकिणीचे बोलणे ऐकून मी विचारात पडले की ड्रायव्हरसोबत असताना मी पोलीस स्टेशनला कशी जाणार. सध्या मला या घरातून बाहेर पडणे गरजेचे होते, म्हणून मी ड्रायव्हरसोबत जाण्यास तयार झाले. मी विचार करू लागले की ड्रायव्हरला स्वतःपासून वेगळे कसे करावे जेणेकरून मी पोलीस स्टेशनला जाऊ शकेन.
तेव्हाच माझ्या डोक्यात एक युक्ती आली. मी त्याच हॉस्पिटलच्या डॉक्टरांची मदत घेतली ज्यांच्याकडून मला सर्व सत्य समजले होते. त्या डॉक्टरांनी ड्रायव्हरला सांगितले की त्याने तिला तिच्या घरी सोडावे, कारण तिच्या पतीची तब्येत खूप खराब आहे. सुरुवातीला ड्रायव्हरने नकार दिला, पण डॉक्टरांनी खूप आग्रह केल्यावर तो घरी सोडण्यासाठी तयार झाला. मी सुद्धा ड्रायव्हरला सांगितले की तू जा, मी मालकिणीकडे तुझी तक्रार करणार नाही. ड्रायव्हर जाताच मी लगेच टॅक्सी घेतली आणि थेट पोलीस स्टेशनला पोहोचले. तिथे जाऊन मी त्या स्त्रीविरुद्ध FIR दाखल केला. पोलिसांनी सांगितले, ठीक आहे, आता तू परत जा. ज्यावेळी तू त्या स्त्रियांसोबत असशील आणि मालकीण आणि तिचा मुलगा घरात असतील त्याचवेळी आम्हाला कॉल कर, आम्ही लगेच येऊन त्यांना अटक करू. मी परत आले. रात्रीच्या वेळी जेव्हा मालकीण आणि तिचा मुलगा घरात होते तेव्हा मी लपून पोलिसांना कॉल केला. पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी माझ्या मालकिणीला आणि तिच्या मुलाला अटक केली. मालकिणीच्या सुनांनीही आपल्या सासू आणि पतींविरुद्ध साक्ष दिली. मी त्या स्त्रियांना त्या कैदखान्यातून बाहेर काढले होते. पण मालकिणीने मला सांगितले, तू माझ्यासोबत हे चांगले केले नाहीस, आता बघ मी तुझे काय करते ते. मी तिला ठणकावून सांगितले, तुम्ही तुमच्या नातवाच्या हव्यासापोटी तुमच्या सुनांसोबत जे केले ते खूप चुकीचे आहे. मुलगा आणि मुलगी दोन्ही समान असतात, आपण त्यांच्यात भेदभाव करू नये. तुम्ही एक स्त्री असून स्त्रीचीच शत्रू बनलात. आता तुम्हाला तुमच्या कर्माची शिक्षा नक्कीच मिळेल. काही दिवसांनंतर माझ्या मालकिणीला आणि तिच्या मुलांना न्यायालयात हजर करण्यात आले. सुनांच्या साक्षीनंतर त्यांना शिक्षा झाली. त्या स्त्रियांना मुली झाल्या. त्या आपल्या बाळांना कुशीत घेऊन खूप आनंदी होत्या. त्यांनी माझे आभार मानले. पोलिसांनी माझा व्हिसा परत देऊन मला माझ्या देशात पाठवले. मी त्या स्त्रियांना त्यांच्या सासूच्या कैदेतून सोडवल्यामुळे खूप आनंदी होते. मी एक चांगले कार्य केले होते. घरी परतल्यावर मी एका हॉस्पिटलमध्ये नर्सची नोकरी सुरू केली. मी माझ्या दीदीसाठी एक चांगला मुलगा शोधला आणि तिचे लग्न लावून दिले. आज ती आपल्या पतीसोबत खूप सुखात आहे. आता लोक माझ्याकडे आणि माझ्या दीदीकडे आदराने पाहतात. आपण स्त्रियांचे कामाचे कौतुक केले पाहिजे. कोणत्याही स्त्रीकडे चुकीच्या नजरेने पाहण्यापूर्वी हे विचार करायला हवा की आपल्या घरातही बहिणी मुली आहेत. जर कोणी त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहिले तर आपल्याला किती वाईट वाटेल. प्रत्येक स्त्रीला आदर द्या. आज मी आणि माझी दीदी आपल्या आयुष्यात खूप आनंदी आहोत.